अभिनय फलक जाण पोहोचेल 2 या धावसंख्येवर. स्ट्राइक रोटेट केले. स्ट्रायकिंग एडला फलंदाज खोपोली गावचा सितारा अर्थात कुमार डुमणेची बॅट बंद इथे वाडी लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतोय. पहिला चौकार आला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट फटका दर्जेदार आहे. फलंदाज कुमारच्या बॅट मधनं लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रोक 4 रन. सुरुवात करत असताना मोहनच्या विरोधात लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय वाईडिश लॉंग गॉन मधून बॉलला उडवलंय. 6 धावांकरिता बिग 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 षटकार. वर जाईल परंतु कुमारची खेळी मैदानाच्या आतमध्ये सर्व काही सांगून जाईल. इथे बॉल हवे त्या क्षेत्ररक्षक फार दूरवर आलाय आणि इथे सोडली जाते झेल. आणि मी तर म्हणेन कुमार या फलंदाजाला जीवदान दिला जातोय. तुम्ही झेल सोडले जी मात्र कुमारची ज्याच्या बॅट मधनं अद्यापपर्यंत 22 धावा आपल्याला पाहायला 21 धावा पाहायला मिळाले. तोच कुमार मैदानाच्या आतमध्ये आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी. 2 षटकाचे मॅच इथे संपुष्टात आले. फलक जाण पोहोचला तब्बल 23 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की 1 धाव बनले आणि तिथून कुठेतरी कमबॅक करू शकेल का सह्याद्री वॉरियर्स टीम. परंतु जी बॅटिंग केले कुमार डुमणेने ती बॅटिंग मात्र दमदार पाहायला मिळाली. तब्बल 5 बॉल 21 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं आणि तदनंतर 23 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जणू काही मैदानाच्या आतमध्ये आग ओगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तिसरा षटक घेऊन गोलंदाज रुपेश वेनगाव संघाचा खेळाडू रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला कुमार नॉन स्ट्राइक एंडला रोहिदास हा देखील खेळाडू चांगला आहे. परंतु सध्या धाबा येणं महत्वाचं. गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे सह्याद्री वॉरियर्स कडे. कुमार असेल मोहन असेल तदनंतर रोहिदास असेल विजय देखील आम्हाला पाहायला मिळतोय. अर्थात चांगले खेळाडू मनोज देखील ओलमन गावाचा खेळाडू अर्थात म्हणजे चांगली टीम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थात घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं जातं. मी तर म्हणेन गोलंदाज रुपेशने चांगली कामगिरी केली. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव आणि तिसरा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. फाईल लेग क्षेत्रामधून खरं तर बॉलला उडवला होता. त्या ठिकाणी फार दूरवरनं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि स्ट्राइक खरं तर स्वतःकडे ठेवण्याचं काम केलं जातं. या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत संपलाय. पहिला बॉल डॉट तदनंतर 2 बॉलवर सिंगल धाव आणि धाव फलक जाण पोहोचलाय 25 या आकड्यावर. मैदानाच्या चारी बाजूला अल्लोड गर्दी प्रेक्षकांची आज संजय नगरच्या मैदानावर पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅटमधनं इथे उडवलाय. 6 धावांकरिता बिग ब्लास्ट. कुमार डुमणे ऑन फायर. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आग ओगत असताना फलंदाज कुमारला तुम्ही पाहू शकाल. 31 बनलेत. अजूनही काही
चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील फटका फसलाय. शतरक्षक कल्पेश चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. मिस्टर कुमार बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला मिळेल जो मात्र सागरला पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू